फलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज वीर बजरंग खरिवली संघाकडून करण आणि योगेश. मागच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता करण. तोच करण आता फलंदाजीसाठी मैदानात सलामीवीर म्हणून वीर बजरंग खरिवली संघाकडून. दरम्यान 4 षटकांचा हा सामना. निर्धारित 4 षटकांचा विचार केला तर नक्कीच 45 ते 50 धावा उभारण्याचं लक्ष्य असणार आहे. इथे एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल. पहिल्या फेरीतल्या सामन्यांचा जर विचार केला तर नक्कीच एक लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान लगेचच सुरुवात करायची आहे सामन्याला. गोलंदाजीसाठी हर्षद. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय हर्षद. हर्षद टू योगेश. दुसऱ्या फेरीतला पहिला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. पहिलाच थोडासा टॉस झालेला चेंडू होता. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हर्षद टू योगेश. आता मात्र एका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. हर्षद चेंडू खाली आणि झेल मात्र सुटतोय. योगेश याला मोठं जीवदान दिलं जातंय. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये एक झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता हर्षद याच्याकडून, परंतु अंदाज काही अचूक घेता आला नाही आणि झेल मात्र धरतीला दान केला गेला. दरम्यान प्रथमच सामोरा जातोय करण. हर्षद टू करण. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव जातोय चेंडू. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं करण याने पहिल्याच चेंडू पासून मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला गेला होता करण याच्याकडून आणि लगातार 2 निर्धाव चेंडू आले होते. त्यानंतर मात्र त्याने रिव्हर्स स्वीपच्या रूपाने एक षटकार खेचला होता. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षद याचा. हर्षद टू करण. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा वाईड म्हणून इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून घोषित करतायत. हर्षद टू करण. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा खाली राहिला होता चेंडू. सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हर्षद याच्याकडून. फक्त 2च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र एक यॉर्कर लाईन चेंडू होता. खेळून काढलाय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावे सहज पूर्ण होते. आपण जर पाहिलं तर नक्कीच फेकी ही चुकीच्या एंडला केली गेली. जर विकेट किपर एंडला फेकी आली असती तर नक्कीच तिथे करण याच्या विकेटला धोका होऊ शकला असता. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन आणि आता मात्र इथे करण्याची खेळी संपुष्टात येते. लगातार बॉडी पासून लांब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला हर्षद याच्याकडून आणि याच प्रयत्नात यशस्वी होताना दिसतोय ते हर्षद. करण्याची खेळी संपुष्टात येते. पहिला आदरा बसतोय. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 1-4.
नवीन फलंदाज शुभम. गोलंदाजीसाठी राज. अतिशय चांगलं षटक म्हणावे लागेल, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. आई गावदेवी वडवली संघाकडून हर्षदच्या माध्यमातून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. मात्र पुन्हा एकदा एका टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता योगेशच्याकडून. निर्धाव जातोय चेंडू, लगातार ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय इथे आई गावदेवी वडवली संघाकडून, आणि त्यामध्ये मात्र यशस्वी होताना दिसत आहेत ते. मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू राज याचा योगेश साठी. मात्र पुन्हा एकदा पंच आपले हात उंचावतायत, वाईट चेंडू म्हणून घोषित करतायत. डाव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र एक सुरेख फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी तिथे. 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये 7 वर. पहिले षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती 4. त्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही काही मोठी भरारी घेताना दिसत नाहीये इथे वीर बजरंग खरिवली संघाची जो स्कोर बोर्ड आहे. त्यानंतर पुढचा चेंडू राज याचा पुन्हा एकदा योगेश साठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढला. आता मात्र चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग सीमा पार 4 धावांसाठी. स्वयंसेवकांनी मॉन्टी लाईनचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू राज याचा. आता मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. त्यानंतर एक धाव मात्र तिथे पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये 12. मात्र सुरेख चेंडू. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. रिव्ह्यू फक्त बिमर साठी आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 12.
दरम्यान यापुढील समालोचन करतील प्रवीणजी शिंदे. दोन षटकांच्या समाप्तीखेरीज टीमची धावसंख्या आपण पाहतोय 12. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होताना अभि अंधाडे आणलाय. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ए, या दोन संघादरम्यान हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटकातला पुढचा बॉल योगेश करता, यावेळेला मात्र रनआउटची संधी आहे आणि अखेरकार ही जोखीम उचलली होती आणि त्या ठिकाणी योगेश पाटील डगआउटच्या रस्त्याला येतील. आणखीन एक धक्का टीम खरिवली संघाला. केव्हीपीसी ट्रॉफी 2026 खरिवली टीमने पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर मोठ्या संघाला मात दिली होती. केएसके संघाला मात देऊन दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. परंतु या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी नाजूक स्थिती आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना शुभमला आणि इथून विचार केला तर रोहित ठाकरेला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण करण पाटील इथे बाद झालाय. त्याचनंतर आपण पाहिलं तर आता योगेश पाटील देखील बाद झालेत आणि कमीत कमी आता इथे धावसंख्या पाहिली तर 12 धावा दाखल करतेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा जरी आल्या तरी फायटिंग टोटल असेल, कारण टीम खरिवली संघाकडे गोलंदाजी चांगली आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी येणाऱ्या 10 बॉल वरती 20 ते 22 धावा आणणं गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. यावेळेचा बॉल मात्र स्विंग पाहायला मिळतोय आणि कटर बॉल टाकण्यामध्ये अभिअंदाडे नेहमीच सरस ठरलाय. नेहमीच त्याची आपण गोलंदाजी पाहिली आहे. कटर बॉल टाकण्यामध्ये माहेर आहे, लेफ्ट हँड आहे आणि लेफ्ट हँड बॉलरला ऑफ कटर बॉल टाकण्यात अत्यंत जबरदस्त बेनिफिट मिळत असतं. पुढचा बॉल घेऊन अभिअंदाडे सज्ज झालाय. यावेळेला बिगिट केलाय, अगदी पाहिलं तर उंची गाठली आहे आणि त्याचबरोबर तडाखा लावलाय बॉलला. 6 धावांसाठी षटकार येईल शुभम पाटीलच्या बॅट मधून. संघर्षाचा संघर्षमय षटकार. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या रोखून ठेवली होती, परंतु ओव्हरपिच बॉल आडव्या बॅटने स्लॉग हिट केलं, बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी टीमची धावसंख्या 18 वरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पाहिलं तर मग इथून अशा पद्धतीची फलंदाजी करणं वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघासाठी गरजेचं आहे, कारण इथून बॅटिंग लाईनअप जरी आपण पाहिली तर मग युवराज आहेत, गौतम आहेत, फलंदाजी करण्याची क्षमता आहे, राहुल पाटील देखील आहेत. कुठेतरी आता इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अभिअंदाडे पुन्हा एकदा आपल्या रनअपवरती सज्ज होतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर हर्षद पाटील यांचं जबरदस्त राहिलं. कमी धावसंख्या त्या ठिकाणी रोखली. षटकातला पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल इथे होता. संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. झेल ड्रॉप झाला आणि त्याचनंतर चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषे लगत 2 धावा इथे मात्र मिळतील. सहज सोपा झेल इथे मात्र धरतीला दांड केलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता, संधी होती शुभमला मोठा स्ट्रोक खेळण्याची, ती संधी गमावली आहे. मात्र 2 धावा जरूर मिळतील. 20 धावा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आई गावदेवी वडवली ए आणि त्याच्या विपक्षामध्ये वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शुभम स्ट्रायकर एंड वरती आहे. आतापर्यंत पाहिलं तर शुभमने 4 बॉलचा सामना केलाय, 8 धावांचे योगदान दिलंय, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर चांगली धावसंख्या म्हटली जाईल. आखूड टप्प्याचा बॉल इथे होते, गतीने टाकला यावेळेला बॉल, देह इष्टीवरती बॉल आदळलाय. एक सिंगल तर मात्र मिळाली आहे. इथे मात्र वेगाने चेंडू हाताळला होता. शेवटचा बॉल लेगबाईचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 21 धावा. शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघासाठी. पहिलं सत्र आतापर्यंत पाहिलं ना तर मग गावदेवी वडवली हे संघाच्या नावावरती राहिलंय, कारण 3 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या गेलेत 21. 2 महत्वाच्या विकेट, करण पाटील बाद, योगेश पाटील बाद. त्याचमुळे येणाऱ्या 6 बॉल वरती आता विचार विनिमय करावा लागेल. नेक्स्ट मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी आणि विपक्ष असेल जय बजरंग कुंदे बी. दोन्ही टीमचे कर्णधार आपण
चला पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. एकवीस धावा या धावफलकावरती जोडले गेलेत. केव्हीपीसी ट्रॉफी 2026 स्पर्धेचा तिसरा दिवस. आज आपण पाहिलं तर ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या सामन्यांचं आयोजन आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 3 षटकाच्या अखेरीस 21 धावा धावफलकावरती आहेत. परंतु येणारे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. येणाऱ्या 6 बॉलवरती फटकेबाजी करावी लागेल. जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर येणाऱ्या 6 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये सलमान शेखला आणलंय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 6 बॉल दोन्ही टीमसाठी महत्वाचे असतील. आतापर्यंतचा प्रवास गावदेवी स्पोर्ट्स संघासाठी चांगला राहिलाय. षटकातला पहिला बॉल सलमान शेख फील्ड रचनेवरती नजर मारतोय आणि ते गरजेचं आहे गोलंदाजासाठी. तुम्ही कोणत्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेटने पहिला बॉल या ठिकाणी सोडून दिला गेलाय. अगदी चांगल्या लाईन तर लेंथने चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र वाईटचा विचार करून फायदा नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मग धावा कशा पण येऊ द्यात. इथे डॉट बॉलने सुरुवात केली. सलमान शेख व्हाईट यॉर्करचा वापर केला आणि यशस्वी देखील झालाय. नेक्स्ट बॉल सलमान शेख घेऊन जाईल शुभम पाटील साठी. यावेळेला मात्र बॉलला सोडला आणि त्याच्यानंतर एसटी रक्षकाने बॉलला गॅदर केलेला नाहीये आणि त्याच्यानंतर वाईटचा इशारा होतोय. 1+1 एकंदरीत धावा मिळतील. 2 22ची धाव या ठिकाणी गृहीत पकडली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट हँड बॅट्समन रोहित ठाकरे स्ट्रायकर एंड वरती. संघ अडचणीत आहे, संघ संकटात आहे, संघ दडपणात आहे. अशा परिस्थितीमध्ये रोहितला बॅटिंग करायची आहे. कारण एक बाजूने धावसंख्या रोखली आहे, दुसऱ्या बाजूने मात्र पाहिलं तर महत्वाचे विकेट देखील आलेत आणि शेवटचं षटक आहे. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये कमी वेळ आहे रोहितला सेटल होण्याची. त्यासाठी मात्र येणाऱ्या आता बॉलवरती इथून आक्रमण करणं गरजेचं आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. फर्स्ट इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करताना वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाला सलमान शेख पुढचा बॉल घेऊन बॅटर रोहित ठाकरे साठी. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला, स्विंग केला बॉलला. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. थोडीशी कमकवत फेकी पाहायला मिळाली आणि या 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. थोडीशी निराश कामगिरी पाहायला मिळाली कारण कुठेतरी लेट झाला क्षेत्ररक्षक बॉल फेकी करायला आणि त्याचमुळे या ठिकाणी थोडासा संताप व्यक्त केला जातोय. कारण टीम वडवली संघाला देखील माहिती आहे 1-1 धाव इथे महत्वाचे. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 25 धावा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती. सलमान शेख पुढचा बॉल घेऊन सामना करणे रोहित ठाकरे. फुल टॉस इथे देखील होता. एलिव्हेशन इथे नाहीये. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शुभम पाटील आणि अखेरकार ती दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्झॅक्ट काय घडले पाहावं लागेल. रोहित ठाकरे बाद झालाय परंतु धावा किती असतील. 2 धावा. थँक्यू. तर 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 2च्या साह्याने 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती. गौतम पाटील मैदानात दाखल झालाय. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये सलमान शेख याकडे पाहिली. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या लाईन तर लेंथने गोलंदाजी केली जाते. स्लॉग ओव्हर मध्ये आपण नेहमीच पाहिलं गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो परंतु सलमान शेखने अनुभवाचा वापर केलाय. अनेक वर्ष बिलॉंग करतोय वडवली टीमला आणि आज त्याला ती संधी मिळाली आहे आणि संधीचा सोनं करत असताना 27 धावा. गौतम पाटील इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉलवरती किती धावा घेतल्या जातील. येणाऱ्या 3 बॉलवरती कमीत कमी 7 ते 8 धावा आल्या तरी फाईट देण्यासाठी पात्र ठरेल टीम खरिवली. गोलंदाजी मजबूत आहे. शेवटचे 3 बॉल महत्वाचे असतील. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो बॅटर गौतम पाटील सज्ज झालाय. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलं गेलंय.
एक धाव इथे मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलंय. शुभम पाटील आता स्ट्रायकर एंड वरती आहेत. टीमची धावसंख्या 28. शुभमच्या खेळीतून एक षटकार आलाय, मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी त्याला आता या क्षणाला करावी लागेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी वडवली आहे संघाची आपण पाहिले या सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल शुभम पाटील साठी. यावेळेला खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटनं पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. पंकज वारघडे जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण. 29 धावा धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. 29 शेवटचा निर्णायक बॉल असेल ज्यावरती टार्गेट सेट केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंतिम बॉल. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर मग चेंडूवरती नजर नव्हती. डॉट बॉलची समाप्ती होईल. 29 धावा धावफलकावरती विजयाकरिता लक्ष गाठायचे. 24 बॉल आणि 30 धावा. टॉस द बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल दिगाशी विरुद्ध जय बजरंग कुंदे बी. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहिलं तर कैलासवासी अप्पा पष्टे स्मृती आणि दुसऱ्या बाजूला KVPC ट्रॉफी. कॉल कोणाचा असेल? KVPCचा कॉल आहे आणि कैलासवासी कैलास अप्पा पष्टे स्मृती कॉल आलेला आहे. आणि दिगाशी संघ इथे टॉस विन होतोय. काय निर्णय असेल? प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय दिगाशी संघ आणि प्रथम फलंदाजी करतील ते जय बजरंग कुंदे बी संघ. जय बजरंग कुंदे बी संघ प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50+. नक्कीच. आणि कोणते बॅट्समन असतील की त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा असेल एका मोठा आव्हान उभारण्याची? रोहित पाटील, वैभव धनगर, जय पाटील. धन्यवाद. आणि दिगाशी संघ आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेतलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला? 50. नक्कीच 50 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल दिगाशी संघाचा. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या इनिंग मध्ये. धन्यवाद सुमित. पुढील जो सामना होणार आहे जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी. नाणेफेकी जिंकले दिगाशी टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 24 बॉल 30 धावा. लक्ष छोटा असेल परंतु खरिवली टीमकडे संघर्ष करण्याची ताकद आहे. त्यामुळे संघर्ष इथून पाहायला मिळेल. पहिलं षटक झूम आउट कर जरा. झूम आउट कर जरा. खाली ये. जरा खाली. तो जी मोठी रिंग आहे ना तिथं 20x लिहिलंय बघ. जराशी मागे घे. धन्यवाद. एक रोमांचक सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लो स्कोरिंगचा सामना. आणि खरं तर लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर मग संघर्ष हा तुम्हाला करावा लागत असतो. हाय स्कोरिंगचे सामने लवकर चेस होतात परंतु लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये नेहमीच आपण संघर्ष पाहिलाय. परंतु अभिजित अंधाडे आणि त्याच्या साथीने फलंदाज पंकज वारगडे हे दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत. त्यामुळे या धावा कोणत्या पद्धतीने चेस केल्या जातील
अगदी पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल की मात्र सिंगल डबल वरती भर देऊन आपल्या संघाला विजय साकारला जाईल, हे खूप महत्वाचं बॅटल रंगताना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज युवराज मुकणेला गोलंदाजी करताना. चोवीस बॉल आणि 30 धावा, लक्ष छोट आहे मात्र या सामन्यामध्ये मजा येईल कारण इथून आता हा संघर्ष दोन्ही टीमकडून पाहायला मिळेल. सामन्याला इथून सुरुवात. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्या नजरेला मिळतील. करण पाटील आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षणाची रचना व्यूहरचना सजवली गेली आहे. युवराज मुकणेवरती पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी टाकली आहे. यष्टीरक्षण करताना आपण पाहतोय योगेश पाटील यांना. 24 बॉल आणि 30 धावा. लो स्कोरिंगचा सामना जरी असेल तरी देखील संघर्ष हा करावा लागेल. सामना कुणीही जिंकू द्या मात्र प्रेक्षकांना हवी आहे प्रेक्षणीय मॅच. युवराज मुकणेवरती जबाबदारी दिली आहे. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय एक क्लासिकल प्लेअर अभिजित अंदाडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, तेच तरार बॉल प्रचंड वेगाने हाताळला गेलाय. व्हाईट यॉर्कर साठी प्रयत्न आणि इथून मात्र बॅटची लीड घ्यायची आणि त्यानंतर काय घडलंय पाहावं लागेल. एज आहे की हिट विकेट आहे, एक्झॅक्ट कशाबद्दल सेलिब्रेशन सुरू आहे. ओ यस, हिट विकेट आहे आणि इथून अभिजित अंदाडे शून्याचा चष्मा घालून माघारी येईल. गोल्डन डकचा शिकारी ठरलाय. मी म्हटलं होतं की हा सामना बेल्स पाठवायचे आहे मैदानात. अभिजित अंदाडे निराश पावलाने माघारी आलाय. ही महत्वाची विकेट होती या सामन्यातील. इथून मात्र पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल अंदाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भन्नाट वेगाने बॉल हाताळला. फुलर लेनचा बॉल होता परंतु दुर्भाग्य म्हणावं लागेल, नशिबाची साथ नव्हती अभिजित अंदाडेच्या पाठीमागे आणि तिथून मात्र ही विकेट दान केले असंच म्हणावं लागेल. अभिजित अंदाडेचं असणं खूप गरजेचं होतं कारण हे मैदान पाहिलं तर त्याच्यासाठी स्पेशली होतं कारण 360 डिग्री मध्ये तो चांगली बॅटिंग करतो नेहमीच आणि तिथून त्याची विकेट कुठेतरी थोडंसं दुःख सहन करावं लागेल कारण खूप चांगला आउटफील्ड विशेषतः अभिजित अंदाडेसाठी एक मैदान खूप छान होतं. विकेट आली. नवीन फलंदाज हर्षल अंदाडे मैदानात दाखल झालाय. युवराज मुकणेने पहिल्याच बॉलवरती यश प्रस्थापित केले. तीस धावा काढायच्या आहेत मात्र कोणत्या पद्धतीने या धावा चेस केल्या जातील. युवराज मुकणे पुढचा बॉल घेऊन. ओहो, जबरदस्त क्रॉस पॅटेड फटका. जणू हा फलंदाज खेळाडू कक्षातून इरादा करून आलाय की काय आणि ठोकलाय त्याने षटकार. आल्या आल्या त्याने हात खोलल्यात. अगदी क्रॉस बॅटेड फटका. खूप चांगला स्ट्रोक अभिजित हर्षल अंदाडेच्या बॅटमधून पाहिला. 6 धावेने टीमचं खातं खोललं जाईल 6 अंकावरती. आता थोडासा विचार करण्यास प्रवृत्त केलाय युवराज मुकणेला. यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, कमी वयाचा खेळाडू आहे. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे. पहिल्या बॉलवरती यशस्वी झाला परंतु दुसऱ्या बॉलवरती हर्षल अंदाडेने त्याचं स्वागत केले षटकाराने. इथून मात्र धावचीची विकेट्स आपण पाहतोय. पंकज वारगडे या ठिकाणी बाद झालाय. हर्षल अंदाडे आणि त्यानंतर पंकज वारगडे ही धाव घेण्यासाठी थोडस यशनोचं उत्तर होतं परंतु कुठेतरी जोखीम उचलली. ही धाव महत्वाची नव्हती तरी विकेट्स महत्वाची होती. पंकज वारगडे हा चांगला फलंदाज आहे आणि तो देखील निराश पावलाने माघारी आलाय.
अभिजित अंधाडे शून्यावरती बाद, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पंकज वारगडे देखील रनआउट स्वरूपामध्ये बाद झालाय. म्हणजेच दोन्ही विकेट कुठेतरी टीम वडवली संघाने दान केलेत असंच म्हणावं लागेल. आवश्यकता नव्हती ते एक सिंगल धावेची, मोह आवरला नाही आणि त्यानंतर मात्र रनआउटची विकेट. न्यू बॅटर पंकज वारगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 या धाव पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. 2 विकेट्स या ठिकाणी गमावलेत. लेफ्टी बॅट्समन आहे, डाव्या हाताचा फलंदाज आहे, म्हणूनच त्याला मिडल ऑर्डर मध्ये दाखल केलाय. त्याच अनुषंगाने तीच गेम प्लॅनिंग, तीच रणनीती. नेक्स्ट बॉल युवराज मुकडे घेऊन चाललाय. परफेक्ट यॉर्कर, कमालीची गोलंदाजी. बांधून ठेवले गेले, बंदिस्त केले गेले. उत्तर जबरदस्त दिले जाते. टीट फॉर टॅटचं उत्तर दिलं आतापर्यंत टीम खरिवली संघाने. लो स्कोरिंगचा सामना मी नेहमीच म्हटलंय ना की खरिवली संघाने लो स्कोरिंगचा सामना मी नेहमीच म्हटलंय ना की लो स्कोरिंगचा सामना तुम्हाला संघर्ष करण्यास प्रवृत्त करतो. आज देखील तो सामना मला आठवतो. एन्आर बोरपाडा विपक्ष बी इंडियन फायनलचा सामना. 6 षटकामध्ये फक्त 35 धावा काढायच्या होत्या बी इंडियन संघाला, परंतु संतोष मडवीने केलेली गोलंदाजी आज देखील अविस्मरणीय एन्आर बोरपाडा संघासाठी. ओ यावेळेला मात्र ओ युटी आणखीन एक फलंदाज बाद होईल. पवन जाईल माघारी. तिसरा धक्का आई गावदेवी वडवली या संघाला. 3 धक्के, धावसंख्या 6 वरती असताना कमालीची गोलंदाजी, भन्नाट वेग, वेगावर नियंत्रण. आता इथे एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. एकतर्फी वाटू लागलेला सामना पहिल्याच षटकामध्ये आता युवराज मुकणेने दोन्ही बाजूने झुकवलाय. हर्षद पाटील इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टीमची धावसंख्या 6, चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. पहिला फलंदाज अभिजित, त्यानंतर दुसरा फलंदाज पंकज आणि तिसरा फलंदाज पवन. हे तिन्ही मुख्य खेळाडू आता डगआउटला आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हर्षद पाटील ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स खूप वर्षांचा आहे, अनुभवाच्या जोरावरती आता इथे फलंदाजी करावी लागेल. 30 धावांचं टार्गेट होतं, परंतु टीम खरिवली संघ प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. परंतु यानंतर देखील पाहिलं तर मग गोलंदाजी मजबूत आहे. करण पाटील सारखा गोलंदाज, गौतम पाटील देखील गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे खडतर प्रवास असेल टीम वडवली संघासाठी. शेवटचा बॉल हर्षद पाटील यांच्यासाठी. युवराज मुकणेच्या माध्यमातून राईट राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेचा बॉल दर्जेदार फटका आहे, थांबणार नाहीये. काऊ कॉर्नर मधून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अगदी करण सुरुवातीला त्या ठिकाणी उभे होते, त्यानंतर मात्र मेडॉन मध्ये गेले आणि त्याचनंतर हा चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रातून बाहेर. 4 धावांसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 10 अशी धावसंख्या पाहतोय आई गावदेवी वडवली ए संघाची. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये धावा काढायचे 20. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? विकेट टेकर गोलंदाज आणावा लागेल जो विकेट टिपू शकेल. अठरा बॉल आणि 20 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये करण पाटील आणले. हे षटक येणार निर्णायक असेल, दारोमदार असेल करण पाटील वरती. परंतु हर्षल अंधाडे आणि हर्षद पाटील ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, हे देखील विसरून चालणार नाही. एकाच्या बॅट मधून षटकार आलाय तर दुसऱ्याच्या बॅट मधून चौकार आलाय. त्यामुळे हे दोन्ही फलंदाजीसाठी ओळखले जातात. करण पाटील आलाय लेफ्ट आर्म फास्टर बॉलर, कटर बॉल साठी ओळखला जातो. अगदी वेगाने हा चेंडू हाताळतो आणि वेगाबरोबर स्विंग देखील करत असतो. करण पाटील गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ झालाय. 18 बॉल आणि विजयासाठी 20 धावा. हे षटक या सामन्यातलं निर्णायक असेल, दारोमदार असेल. या षटकावरती थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल टीम वडवली संघाला. काय रणनीती असेल हे देखील पाहावं लागेल येणाऱ्या 6 बॉल वरती. षटकातला पहिला बॉल करण पाटीलचा, सामना करेल हर्षल अंधाडे. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलाय. पहिली धाव तर मात्र इथे वेगाने पूर्ण केले आणि चांगली रणनीती मी तर सांगेन हर्षल अंधाडेची, कारण हे गरजेचं आहे. करण पाटीलच्या अगेन्स्ट कोणत्या प्रकारची मोठी फटकेबाजी केली जाणार नाही, हे टीम वडवली संघाला देखील ठाऊक आहे.
टीमची धावसंख्या 11. या धावसंख्येवरती पहिल्या बॉलवरती सिंगल मिळवले, स्ट्राईक रुटेट झाली. आता हर्षद पाटील आलाय, एक बॉलचा सामना करत 4 धावांचे योगदान दिले हर्षद पाटीलने. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल जेल जवळपास टिपला देखील होता. अंतिम क्षणाला बॉल हातातून निसटलेला आहे आणि इथून मात्र पाहू शकाल 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावे टीमची धावसंख्या 13. या कंडिशन मध्ये अशा पद्धतीचे कॅचेस पकडणं देखील गरजेचं आहे. लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक दाव रोखणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दाफळ करती 13. अजून देखील 17 धावांचं आव्हान इथून गाठायचं आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 बॉल मध्ये 17 धावा. काही घडू शकेल. डॉट बॉल वरती देखील फोकस करावा लागेल, परंतु इथून सिंगल डबल आले ना तर मग वडवली संघ विजयाच्या दिशेने आगीकूच करेल. 16 बॉल 17 धावांचं आव्हान इथून मात्र आहे टीम वडवली हे संघासमोर. नेक्स्ट मॅच जय बजरंग कुंदे बी विपक्ष गावदेवी दिगाशी. लोअर फुलटॉस ऑन साइडला स्विंग केला बॉलला, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळालं युवराज मुकडेकडून आणि लगेचच 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर केलं जाईल. हा दबाव आहे, हा दबाव पाहायला मिळतोय. एक धाव रोखणं गरजेचं आहे. 15 धावा धावफळ करते. आता बॉल टू इक्वेशन पाहायला मिळेल. 15 बॉल आणि 15 धावांची गरज. 30 धावांचं आव्हान आहे. 15 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. करण पाटील थोडेसे चेंजेस करतोय फील्ड रचनेमध्ये. षटकातला पुढचा बॉल करण पाटीलचा सामना करेल हर्षद पाटील. 15 बॉल 15 धावा. षटकातला पुढचा बॉल इथून करण पाटील मार्गस्थ करेल. यावेळेला मात्र फुल टॉस होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सिलिमी टॉप मध्ये बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक राहुल पाटील जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. ते 31 धावांचं टार्गेट आहे. 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या त्या मात्र नाही मिस्टेक झालेली आहे केलं. तर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 9 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 9, म्हणजे एकंदरीत 30 धावा झालेत आणि 31चं टार्गेट आहे. टीमची धावसंख्या इथे पाडली तर धावा फळकावरती 16 धावा धावफळकावरती. 15 धावांची अजून देखील इथून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल डॉट घेतलाय चौथ्या षटकातला. 1 सेकंड मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला. पहा, पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या जिथे हर्षद पाटीलने गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये राज गोतारणेने गोलंदाजी केली, तिथे धावा आल्या 8, झाल्या 12. त्याच्यानंतर तिसरं षटक अभिने हाताळलं, तिथे धावा आल्या 9, झाल्या 21 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 9. अभिजितने गोलंदाजी केली तेव्हा पहिला डॉट बॉल. सेकंड नंबरचा बॉल टाकला ना तो 1+1 आलाय. व्हाईट प्लस 1 रन घेतलेली.
चला बरोबर आहे, सामना सुरू करा. 31चं टार्गेट आहे. चं टार्गेट आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. सामन्याला इथून मात्र पुन्हा एकदा सुरुवात होईल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती करणला. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि चौथ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. षटकातला पुढचा बॉल. ओ रायझिंग सरप्राइझिंग, चेंडूवरती नजर नव्हती, बाउन्स होता, स्विंग होता, एक सिंगल इथे मात्र आली आहे आणि सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 17 धावा धावफळकावरती. अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता षटक समाप्त झाले आणि इथून मात्र पाहू शकाल टीमची धावसंख्या 17 वरती. विजयाकरिता अजून देखील 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. पंच, या षटकामध्ये शेवटच्या 3 बॉलवरती सिंगल आलेत का धावा? म्हणजेच धावसंख्या असेल 18 वरती. विजयासाठी 13 धावांची गरज. 12 बॉल आणि 13 धावा. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी देवेंद्र भैयू पाटील यांचं देखील शुभागमन होणार आहे. आयोजन कमिटीला विनंती आहे की आपण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे. 12 बॉल आणि 13 धावांचं आव्हान इथून मात्र गाठायचं आहे आई गावदेवी वडवली ए संघाला. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. गौतम पाटील आले गोलंदाजी करण्याकरिता. काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहावं लागेल. फाईट टू फाईट हा सामना आपण पाहतोय. पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल राईट मुहूर्त विकेटने. पहिलाच बॉल आहे जंटेकन, महत्वाची विकेट. हर्षद पाटील जातील डगआउटला. अगदी पाहिलं तर खूप टप्प्याचा बॉल, बाउन्स आणि त्यानंतर सर्व काही विकेट आली आहे. चौथी विकेट. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. मी अगोदर उल्लेख केला होता टीम खरिवली संघ संघर्ष करण्याची ताकद आहे आणि तो संघर्ष त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. आता 11 बॉल आणि 13 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती युवराज पाटीलने गौतम पाटीलने विकेट मिळवलाय. मितुलेश वारगडे न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. एक बाजूने विकेट्स गमावल्यात. लो स्कोरिंगचा सामना, परंतु फाईट टू फाईट हा सामना आहे. दोन्ही संघ मागे हटायला तयार नाहीयेत असं वाटत होतं, परंतु कुठेतरी खराब कामगिरी देखील वडवली संघाची थोडीशी पाहायला मिळाली. अभिचा विकेट आणि त्यानंतर पंकज वारगडेचा विकेट या चुका पाहायला मिळाल्या. 11 बॉल आणि 13 धावांची गरज. इथून मात्र सामना जिंकण्याकरिता गौतमने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या. आता जबाबदारी असेल संपूर्ण या सामन्याची हर्षल अंदाडे आणि मितुलेश वारगडेच्या खांद्यावरती. सामना आपण पाहतोय ते अत्यंत अटीतटीचा होतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला क्रिकेट खेळला गेला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. अगदी पाहिलं तर इथून मात्र एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. एक धाव आता मात्र इथे मौल्यवान ठरली आहे. एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय वडवली टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19 धावा या दफळकरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावाची गरज आहे. 10 बॉल 12 धावा. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ झगडतोय या सामन्यामध्ये, संघर्ष करतोय. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होईल समाप्ती. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे.
एंड वरती आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये. ओहो, जबरदस्त बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची समाप्ती होईल. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असेल आता मात्र दोन्ही टीम्स करिता. काय कमालीची गोलंदाजी केली जाते गौतम पाटीलच्या माध्यमातून. 7 बॉल आणि 10 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. क्रिकेटचा हा खेळ, तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा खेळ पहा. असं वाटलं टीम वडवली संघ शिरकाव करतो या सामन्यामध्ये. अत्यंत महत्वाचा बॉल असेल दोन्ही टीम साठी. हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरेल. राईट ओव्हर द विकेटने षटकातला अंतिम बॉल. आणि इथून मात्र पाहिलं तर मग षटक समाप्तीचा इशारा. फक्त 2 धावा, 3 धावा खर्च केलेत गौतम पाटीलला. लाजवाब गोलंदाजी. आता 6 बॉल आणि 10 धावांची गरज. म्हणून तर म्हटलं जातं छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठी चुकी करण्यास प्रवृत्त करते. 24 मध्ये 30 काढायच्या होत्या. अभिजित अंधाडेला, पवनला आणि त्यानंतर पंकजला थांबणं गरजेचं. हॅलो हॅलो. नाही सॉकेट फुल आहे अक्का. हा कोणाचा आहे? 6 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. आणि राहुल यांना गोलंदाजीवरती मार्गस्थ केलाय. ऑप्शन तर 2 होते. योगेश पाटील होते, राहुल पाटील होते, परंतु निवड केली राहुल पाटील यांची. 6 बॉल आणि 10 धावा. आता इथे कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाईल. संधी निर्माण केली टीम खरिवली संघाने. शिरकाव केला या सामन्यामध्ये. ज्या ठिकाणी गौतम पाटीलचं लाजवाब षटक आपण पाहिलं. दूरवर्ती क्षेत्ररक्षण सजवलं गेले. सीमारेषे लगत क्षेत्ररक्षणाची रचना सजवली गेलेली आहे. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. राहुल पाटील यांना गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलंय. तर स्ट्रायकर एंड वरती पॉवर हिटर फलंदाज मितुलेश वारगडे. पहिला बॉल असेल राऊंड द विकेटने मितुलेशच्या अगेन्स्ट. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट न करण पाटील. 1 धाव तर मात्र मिळेल. चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करण पाटीलचं आपण पाहिलं मिडॉन क्षेत्रामध्ये. अगदी चेंडूवरती स्वार झाला होता. 1 सिंगल आले, लोअर फुल टॉस होता आणि त्यानंतर 1 सिंगल मध्ये कन्वर्ट. 5 बॉल आणि 9 धावांची गरज. म्हणून म्हटलं जाताना जीवनामध्ये कधी जिद्द सोडू नका, चिकाटी सोडू नका, संघर्ष करत राहा. जय पराजय हा पुढचा भाग आहे, परंतु प्रयत्न केलं त्याच्या वाटेला यश येईल. खरिवली टीमने ते प्रयत्न केलेत, जरूर चांगले केलेत. 5 बॉल आणि 9 धावांची गरज. लो स्कोरिंगचा सामना होता, परंतु आता हा सामना दोन्ही बाजूने झुकलाय. राहुल पाटील यांचा पुढचा बॉल. यावेळचा बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकाराकरिता हर्षल अंधाडे इथे टर्निंग पॉइंट ठरतो या सामन्यामध्ये. क्लास फटका होता. 4 बॉल आणि 3 धावांची गरज. क्रॉस बॅटेड फटका होता. शफल होऊन खेळला बॉलला आणि बॉलला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी. नवसंजीवनी देणारा हा षटकार आपण पाहिला. स्ट्रगल करत होता वडवली संघ आणि अखेरकार तो षटकार बाहेर आला. सामना अजून देखील संपलेला नाहीये, कारण 4 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा दबाव निर्माण होईल. त्याकरिता राहुल पाटील यांना अनुभवाचा वापर करावा लागेल. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रोहित ठाकरेला इनफिल्डच्या आतमध्ये घेतले गेले. राहुल पाटील इथून मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धाब्यांची गरज. संघर्ष हा पाहायला मिळाला, परंतु हर्षल अंधाडे हा सामना आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 1 सिंगल तर मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि एकच सिंगल इथे घेतली आहे.
3 चेंडू 2 धावांची गरज. अंतिम क्षणापर्यंत दोन्ही संघाने संघर्ष केलाय. एक बाजूने विकेट्स गमावल्या वडवली टीमने, परंतु इथे टर्निंग पॉइंट ठरले ना तर मग हर्षल अंदाडे काही कमालीची फलंदाजी केली आहे. आतापर्यंतचा विचार केला तर 9 चेंडू आणि 14 धावांची खेळी साकारली आहे हर्षल अंदाडेने. 3 बॉल 2 धावांची गरज. मितुलेश वारगडे स्ट्रायकर एंड वरती. सामना अंतिम बॉल पर्यंत पोहोचेल का? 3 बॉल 2 धावा. राहुल पाटील राऊंड द विकेटने मारा करतील फलंदाज मितुलेश साठी. यावेळेला कटचा फटका खेळला गेला डी बॅकवर्ड पॉइंट खाली आणि त्याच्यानंतर विजय संपादित करत असताना आई गावदेवी वडवली हे संघ खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम खरिवली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या दिगाशी टीम. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल निश्चितपणाने ज्यानं संघाला सांभाळलं हर्षल अंदाडे ठरेल इथे सामनावीर. आणि हर्षद पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान